आणि आता येऊया राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांकडे. बातम्या आहेत गॅस तुटवड्यासंदर्भातल्या. अहिल्यानगर शहरात गॅसचा तुटवडा आता जाणवू लागलाय. पंपांवर गॅस भरण्यासाठी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्यात आणि वाहन चालकांना 2 ते 3 तास यासाठी प्रतीक्षा करावी लागते. 2-2, 3-3 तास लाईनमध्ये थांबावं लागतंय. पंपांवर गॅस भरण्यासाठी 2-3 किलोमीटरपर्यंतच्या लांब अशा रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. आखाती देशात युद्ध सुरू आहे, त्याचा थेट परिणाम राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर अहिल्यानगर शहरामध्ये रिक्षासाठी LPG गॅसचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्यामुळे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. रिक्षा चालकांना गॅससाठी 2 किलोमीटरपर्यंत रांगा लावाव्या लागतात. शहरात 3 LPG पंप आहेत आणि त्यातले 2 पंप हे LPG शिल्लक नसल्यामुळे सध्या बंद आहेत. तर रिक्षा चालकांना गॅस भरण्यासाठी 2 ते 3 तास पंपावर उभं राहावं लागतंय. आता पहिला गॅस ही 48 रुपये किलो होता, 48 लिटर होता, पण आता हे एकदम 80-82 रुपयाच्या घरात चाललेलं आहे. शिवाय ती भेटून तर पैसे वाढून गाडी कमीत कमी 5 घंटे 6 घंटे लाईनला थांबावं लागत होती, परंतु ते बी गॅस भेटत नाही याची गॅरंटी नाहीये. आणि विशेष म्हणजे एवढं करून मी जर पॅसेंजर आम्हाला एवढं वाढून पैसा भेटत नाही. कधी इकडचा गॅस संपवतो, कधी पंपावर गावाजवळ तिकडे गॅस संपवतो. आमच्यावर उपवास मारायची पाळी आलेली आहे. कमीत कमी एवढे पैसे वाढून रेग्युलर गॅस भेटला पाहिजे, तेवढे आमचे नंबर विनंती सरकारला सांगायचं.